नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वाजले किती मागं दिसतंय का? वाजलेत 4:30. आम्हाला जायचं शूटला. श्रावणी सोमवारचा श्रावण महिना चालून 2च दिवस झालेले आणि आता दुसरा दिवस आहे आणि परवा सोमवार आहे. तर ते श्रावणी सोमवारचं शूट करायचं आहे. त्या शूटसाठी आम्हाला जायचं आहे आणि शूटला जायचं ठरलेलं रात्री 9 वाजता फायनल झालेलं आहे. मामांनी रात्री 9 वाजता फोन केला होता की रोहनमध्ये शूटला जायचं आहे, 5:30 इथून निघायचं आहे. तर लवकर उठ आणि उरका लवकर. पाऊस तर आहे ना, आत्ताच आम्ही उठलो आहे, आता सकाळी 4:30लाच पाऊस चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. शूट कसं होतं पावसात. आम्ही आता निघणार 5:30 इथूनच लवकर. शिवडे काय चाललंय का? बघायचं मेकअप. थांबा की होऊ दे की मग दाखवा. सकाळी किती वाजता? वर दाखव. 4ला. 4 नाही, 5:30 वाजले. आता निघायला उरकस तर 4ला उठली ती पण. होऊ दे की. एवढी काय गरज आहे? शूटसाठी चाललं. फार ते हे ज्वेलरी गळ्यातली रात्री 10:30 जाऊन आणलेली ज्वेलरी. अजून ते माझं उपरणं, माझं काहीच नाही, फक्त एक धोतरनं उपरणं. शर्ट नाही का काय नाही का काय नाही. मग मला नको मेकअप करायला. हाय असं उघडा. पोरांना लागतं. काय लागतं पोरांना? मेकअप काही गरज आहे का? तुला काय एवढी गरज आहे? मस्त ना गोरी. लावून दे, करू दे ना. मी करणार नाही, मी अजून सुरू होईल. ठीक आहे. किती कलर आहे? काळा कर लावून थोडा. काय पण गप बसा. उरक लवकर. 5:30 वाजले. 6 वाजलेले. शूटला जायच्या आधी ना एकदम म्हणलं तालमीतल्या पोरांक जाऊन यावं. मला दाखवतो, त्यांना आवाज नाही दिला. दाखवतात का नाही काय माहिती. प्रेम चालू आहे त्यांचा. बघ हे 2 कोण झोपलेले 2 जण. बघ जाऊन आता. दारू कुठे विराज? कोण झोपले रे? तो काय चाललंय? कसा अभ्यास चाललाय? कसा अभ्यास चाललाय? हा लढती करतो का संध्याकाळी? रातच्या लढती करतो का? रातच्या लढती करीतो? आयशा आहे. काय आलं रे? सुचलाय खरोबर? कुठपण शनिवार शाळा आहे. कुठ शाळेत जा? उरका. ते पण उरका पटापट. साईराज, शनिवार शाळा आहे आज. यांना लवकर झोपू नको, परत उठून घे. तन्मय लवकर उरका, नाश्ता विष्टा करून शाळेत. गुड मॉर्निंग. तो आज सुबह हम शूट के लिए जाने वाले घाटेश्वर मंदिर और मैं एक फ़ोटोग्राफ़र हूँ और हमारी पूरी टीम है. आपको दिखाएंगे कुछ देर में कि हाँ हमारी पूरी टीम आई है शूट के लिए और रोहन दादा और सेजल दीदी को लेके जाने वाले हैं हम शूट को. तो अभी वो रेडी हो चुके हैं, अभी हम निकलने वाले हैं. ओके. कम्प्लीट 3 तासानंतर मी तयार होऊन गाडीत बसलेली. आता आम्ही शूट साठी निघालेलो आहे. 4ला उठली होती, 6:30ला निघालोय. अरे तू मागून रस्ता चुकले वाटते. काय तुम्ही आमचा ड्रायव्हर रस्ता सगळा चुकत बामणीला डोंगरावर जायचंय का? जायचंय परवा. आज इकडे परवा ना ठीक. तर तुम्ही बघू शकता रोहन दादांना झोप आलेली आहे. 4ला उठलो, सकाळी 4ला. सारखे कंटाळा आलेले. तसेच त्याच कपड्यावरती आले ते. म्हणजे ते जाऊन जायचं मला एकतर ते कपडे घातल्यावरती कम्फर्टेबल नाही होत. असेच आले तिथे. असं आलं उचलून मला. काय दिसत आता उजेड मारला.
काय म्हणते युनिव्हर फाउंडेशन थांबलं ते सांग ना. आता मी तसंच आम्हाला शिरगावच्या मंदिरात पण जायचे साईबाबांच्या पाया पाडायला. जाऊ की मग. शिरगावला आपली निवडते होईल. ठीक आहे आता तुम्ही ब्लॉग मध्ये दिसणार. बरोबर वड्डी दिसणार तुमची. चालतंय. तुम्ही पाहू शकता आता आम्ही टाकवेत आलेलो आहे. पाऊस तर खूप चालू आहे. पावसामुळे आमचं शूट होतं की नाही काय माहिती, पण पाऊस थांबावी इच्छा आहे. आणि हे बघा झोपलेत निम्म्या रस्त्यात येतोवर झोपले ते. सकाळी 4ला उठले होते. यांना आता लवकर उठायची सवय नाही. तालमीत होते तेव्हा लवकर उठायचे. आता काही सवय गेलेली त्यामुळे अजून व्यायामाचं चाललंय त्यांचं, पण अजून काही योग आला नाही तालमीत जायचा. चला जाऊ आता दर पुढे बघू काय काय होतंय. आणि हे काय ही सगळी शांत बसले ते का एकदम बोर करताय तुम्ही आम्हाला. आता तुम्ही 4ला उठले, आम्ही 3:30ला उठलो. झोपच नाही झाली. त्यात आम्ही रात्री आलो लेट 1 वाजता शूट वरनं. हा का, मग आम्ही 12 वाजता झोपलोय. मग आम्ही सगळी ती ज्वेलरी त्या आणायला 11 वाजता आम्ही गडबड करत सगळी इकडे तिकडे शोधत होतो. फाट्यावरती गेलो भेटली. मग माझ्या नवऱ्याने किती मेहनत घेतली माझ्यासाठी. आणि आता रेडी होऊन सकाळची मैदान झोपले ते. त्यांना झोप कंट्रोल होत नाही हो. झोपलंच पाहिजे. मग कुठं पण जिथं दुकानात सुद्धा माहिती ना ओपनिंगच्या वेळेस थोडं झालं दिवसभर थांबव परत झोपले. नुसता झोपायचा, आला नाही की झोपायचा, आला नाही की झोपायचा. कधी कधी पक्का काटाळा येतच नव्हता जिमला. दादाला बळबळ घेऊन यायचा, आशमी जिम करून घ्यायचा, चांगला मध्ये वर्कआउट करायचा. आता काय परत आळशी आले. झोप इम्पॉर्टंट. आम्ही देऊन पुढे आल्यावरती बघा किती छान धबधबा आहे. एक ओरिजिनल गाडी थांबवली स्पेशल त्याच्यासाठी. हे बघा कशी तिथून पडले ते. किती भारी आहे. बंद कर. सोमवारच येतोय. गावांची भांडणं झाले लोकशाही रोडवर लावला असतं तिकडे. तिथनच बरोबर चल परत. आपल्या लोकेशनच्या जवळ आलेलो आहे. आणि पहा नजारा कसं आहे. इकडे नदी धरण आहे. नदी काय माहिती धरण आहे. मला असं वाटतं धरण आहे हो का तळ आहे. काय पण तुम्ही गप्प बसा. काय म्हटले मगर बाई केस सोडा ना. बाई केस काही पण असू द्या आहे ना. काय पण आहेत दिसायला चांगले. हा विषय संपला. तुम्ही काय टाइमपास करताय कधीची मजा घेता काय ते काय. हा हे भात होय बघा. झाली पण इकडे लागवड. तुम्ही लावले कधी. यांना कामाला नेलं पाहिजे आपल्याला. तू 4-5 एकर भात लावले तू. गप्प बसा. काय नाही मी पुढे लावलेत का काही पण जोक सारखं. इकडे फिरव ना. इकडे थांब. आता कसं फिरव ना. बोल आता. बघा हिने बघा 4-5 एकर भात लावला हिने. काय का महिना लावले असं सांग ना किती लावलंय मग. लावलेले वावरात जेवढे तुम्ही काय चेष्टा करताय. 50 काय म्हणली वर वाटतं ना. 50 जोड्या अजून अंदर मावळात हाय बघा तुमच्या सरचे स्वाद. आपल्या बरोबर लोकेशन वरती आता आपण आलेलो आहे. चलो आतमध्ये. कोणते अरे कोणाचे का अंदर मावळ खुर्द चला इकडून बेंद्रेवाडी. हा बरोबर बोला ते काय बेंद्रेवाडी पॉइंट. बोरदर धबधबा. अरे तो माणूस ते आपण जाऊया पुढे. लाईव्ह आला होता का. त्यांना बघितलं असेल की हा हे इकडे आलेले फिरायला म्हणून त्यांनी डायरेक्ट तुम्हाला फोन केला आणि फोनवर सांगितलं. डायरेक्ट आम्हाला फोन केला. आणि आता फोनवरती आले ते.
बरोबर आहे. चला कशी काकांचं मंदिर आहे, तुला काय कळतं का नाही? इकडे बघा, इकडे वावरांमध्ये पाणी बघ किती छान येते, दिसत नाही बघा किती छान आहे. वाव, अख्खे बघा वावरांमध्ये पाणी किती आहे, आपल्या इकडच्या पेक्षा तरी जास्तच आहे. बघा बरं किती भारी नजारा आहे. पाणी नाही मग काही भरपूर चांगले पाणी. हा हे बघा इथं आपल्या इकडच्या पेक्षा भारी बघा. पाऊस इकडे जास्त आहे त्यामुळं उघडलेलं आहे, त्यामुळे पटकन झाला. नशिबाने पटकन आपण 10-15 मिनिट जुनी शूट आपलं. पटकन शूट करू. 15 मिनिट तेच की घरला एवढे मेकअप करून पावसा पाण्यात जायचं, घरी झोपायचं. एक तर तुला सरांसाठी मेकअप आर्टिस्ट आणलाय. एकदा अजून धोतर घालायचं तुला, तेच उपरनं घ्यायची. धोतर घालायला अर्धा तास जाणार. शनिवार शाळा बघ चाललं शाळेत आज. मी तर नसतो गेलो वाज शाळेत, झोपलो असतो गप घरी निवांत. तुम्ही शाळा शिकली की नाही? म्हणूनच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. झालेलं आहे पूर्ण. काय झालंय तुमचं? कुठलं तरी आत नव्हतं रे राव. किती भारी नंबर होता. शाळेत चालले. जाऊ ना नाव सरळ पुढं मी सांगते. मला माहिती झालं. हाव सिरियसली नाही ते चुकलं. नाही बोलायचे. हा काकांचं चुकलं मंदिर नाही आहे, वरती. कळलं ना? मग काय सांगायचे, आताचे गाव आहे. मी तुम्हाला पुढे रस्ता चुक आत्याचं गाव संपला वाडा माग. तिकडे पण तू विसरलो होता. पहिले ट्राय करतोय आणि चांगलं जब तक जमेगा नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. फाइनली हम लोकेशन पे आ चुके हैं शूट के लिए. एक्चुअली इधर बारिश चालू है, अभी देखते हैं क्या होता है, शूट होगा या नहीं होगा. आप देख सकते हो और बहुत ही ज़्यादा बारिश चालू आहे इधर. ॲक्च्युली फायनली पाऊस थांबलेले आहे आणि आम्ही बॅग पण घेतले आणि आम्हाला खाली जायला लागते जरा मंदिराकडून जायला. आणि आम्ही तो तर देख सकते हो दादाचे तर होते कुर्ता पण रेडी आहे, फक्त वरच्या घालायचे. ॲक्च्युली इकडे पण रोहन दादाचे लेफ्ट हँड आहे. आता एक माणूस गेले तिकडे पण त्यांनी नमस्कार करून टाकले तरी आहे. मी दादाला बघू शकता धोतरी पकडून. आओ जरा इकडे बघा, दादाचे धोतरी आणि चपले सगळं. आता काय सांगू, आमच्या मागे बघा काय. ऍक्च्युली फायनली आमचे लोकेशन जे आहे घाटेश्वर शिव मंदिर कडे आम्ही पोहोचलेले आहे आणि आता शूट करणार आम्ही इकडे. लय भारी लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. फाइनली आप लोग भी दर्शन कर सकते हैं. जो लोग नहीं पहुंच सकते उनको हम दिखा तो सकते हैं. का टाकले रे याच्यात? वर मंदिर पण शूट करून खाली तिकडे चाललेलो आहे. आणि फोटोग्राफरने बघा माझ्याकडे कोणतं काम दिलेलं आहे. फोटोग्राफर आणि फोटोग्राफर दाखवा एकदा काय करते. खूप स्ट्रगल. लाईक शेअर कमेंट झाली पाहिजे. आता ब्लॉग काढा बघा. मोबाईल कुठे द्या ना, आम्ही बोलतो. हो चावण तुम्ही नका जाऊ. हो चावण तुम्ही इकडं. हा अहो चावण म्हणते डायरेक्ट बोट सुजन बरं का. त्याच्या ना त्याचं किती नियम आहे, तो पण असं छान आहे तिकडं. हातात घ्या, हातात घ्या. फोटो काढतो का? हाय करा बरं. ओके, आमचे शूट झालेली आहे आणि आम्ही निघालो इकडून. आता तुम्ही बघू शकता आमचे सगळे टीम चाललो इकडे.
अवस्था एकदम बेकार झाली. ऍक्च्युली भगवान का लाख लाख शुक्र की 10 मिनिटासाठी पाऊस थांबला होता आणि परत पाऊस चालू झाला. पण आमचं शूट झालं मस्त झालं. आणि बघा रोहन दादा हाथ हालवा तिकडे. माझी तो रास्ता इधर का कैसा है और अभी हम जा रहे हैं. शूट हो गई हमारी लेकिन पाऊस देख रहे हो कितनी तेज पाऊस चालू आहे इकडे. आता आमचे ब्लॉग कंप्लीट होणार की नाही होणार काय आता तुम्ही बघा. शूट होऊन आता परत आम्ही निघालेलो आहे. बघतोय इकडे काय लोकेशन भेटते का पण आता काय माहिती हे कोण येतं. त्यांना भूक पण लागलेली जास्त. तू कसली चमकत या लाईट आहे ना तिकडून पडतो जास्त आहेच एक साइडने. किती चमकते मी सिरियसली रिअली. मी भिजले सगळे. हा नाही ना भिजलेला अजिबात आवडत नाही. भिजायला पण आवडत नाही तरी पण भिजले ते. हे रोहित भाऊजीन ते तर उलट आपल्यापेक्षा जास्त भिजले ते. कसं वाटते तुम्हाला? गार गार वाटते. एकदम मस्त वाटते म्हणा ना. गार 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 रील बघा आता इंस्टावरती जाऊन कशी झालेली हम्म. क्वालिटी. हे करणार ना राजा चांगली नाही तर सांगून ठेवलं त्यांना क्वालिटी. हा एडिटर. बरं. तुम्हाला लोकेशन आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लोकेशन कसं आहे. भेटूया मग उद्याच्या नवीन. थांबे लगेच का उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. का हो? थांब ना अजून आहे. आपण जाणार आहे कुठं? हा जाऊया ना. नाही तर नको कुठं जाय. जाऊया जाऊया. अरे कोणते मंदिर जायचे होतं साईबाबाचे. अरे सांगा ना यांना. बरं नकवले आज बाद झाले एवढे जाऊया नाक ओलं झालेलं आहे, ना. भिजलं हो आहे, जायचंय डोकं. का नाही रोहित भाऊची तुम्ही सांगा. पळे येडी झाली काय दुकानावर कोण नाही तिकडे जायचं परत 10 वाजले आता. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हिला सांगा रोज ब्लॉग काढायला ब्लॉग काढत नाही मला तर फोन धरता येत नाही. नक्की सांग ना. काढणार नक्की काढणार. इथून पुढचे ब्लॉग पडणार. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. चलो बाय.